नमस्कार. मी प्राध्यापक सुधीर हर्डीकर. हर्डीकर अकाउंटन्सी क्लासेस कोल्हापूर या YouTube चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. 12वी साठीचा हा माझा दुसरा व्हिडिओ मी आज तयार करतोय. मागच्या व्हिडिओमध्ये फेब्रुवारी 2021 करता साधारण प्रश्नपत्रिका कशा रीतीने असेल याची माहिती मी दिलेली होती. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीमध्ये आणि अजूनही कॉलेज कधी चालू होतील याची माहिती आपल्याला नाहीये. त्यामुळे हा 12वीचा पेपर जो आहे त्याचं स्वरूप कदाचित बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा की 80 मार्काचा पेपर जरी असला, मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे कशा पद्धतीने असू शकतो, तर त्याच्यामध्ये काही बदल हे घडू शकतात. त्यामुळं विद्यार्थी मित्र आणि जे काही प्राध्यापक आहेत त्यांना एक माझी नम्र विनंती आहे की सिलेबस जेव्हा आपण अभ्यास करतो किंवा शिकवतो तेव्हा सुरुवात करताना महत्वाचे जे टॉपिक आहेत की जे बोर्ड कदाचित वगळू शकणार नाही असे सर्वप्रथम शिकवण्याचा प्रयत्न करा. कारण आता वेळ कमी असल्या कारणानं बोर्डासमोर असा एक पर्याय राहील की हा जो सिलेबस जो आहे तो पूर्ण शिकवण्यापेक्षा त्यातील काही भाग बघून हे शैक्षणिक वर्ष सुरू राहणं हे विद्यार्थ्यांच्या आणि भविष्याकरता हे हितकारक राहील. संपूर्ण सिलेबस शिकवणं यावर्षी कदाचित शक्य होणार नाही आणि तसा प्रयत्न करू नये असं मला स्वतःला वाटतं. आणि जे वर्ष जून मध्ये चालू होतं, काही कॉलेज तर एप्रिल मध्ये चालू करतं, ते अजूनही चालू नाहीत. त्यामुळं आता हा सिलेबस कमी करणं असा एकच पर्याय माझ्या अंदाजानं योग्य राहील असं वाटतं. आता ह्या 12वीच्या सिलेबस मधला एक महत्वाचा टॉपिक जो आहे त्याची मी माहिती आपल्याला सविस्तर रीतीने देतो. हा टॉपिक जो आहे तो क्वेश्चन नंबर 7 वर आपल्याला पेपरमध्ये दिसेल, पार्टनरशिप फायनल अकाउंट. आता आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार हा 12 मार्कासाठी या वर्षी असेल असं सांगण्यात येत आहे. आता याच्यामध्येच बदल होऊ शकतात, पण आता तरी गृहीत धरा की हा शेवटचा प्रश्न असेल, साधारणतः 12 मार्कासाठी आहे, कंपल्सरी आहे, त्याला कोणतंही ऑप्शन आपल्याला तिथे मिळणार नाही. आता याचा संबंध जो आहे तो 11वीच्या टॉपिकशी आहे. 11वी मध्ये देखील फायनल अकाउंट होतं, पण फरक एवढाच आहे की यावर्षी आपल्याला पार्टनरशिप फायनल अकाउंट आहे आणि मागील वर्षी आपण जे 11वीला शिकलेलो असतो ते सोल ट्रेडर्स फायनल अकाउंट आहे. याच्यामध्ये किरकोळ फरक आहे. आणि ती 5-6% फरक जर सोडला तर बाकी 95% भाग जो आहे हा 11वी सारखा असतो. त्यामुळे आमच्यासारखी माणसं जेव्हा 11वीला शिकवतात तेव्हा 12वीतलेच काही बोर्डाचे प्रॉब्लेम आम्ही 11वीच्या विद्यार्थ्यांना शिकवतो की जेणेकरून त्यांना 12वीची तयारी आधीच काही महिने तयारी सुरू करता येते. तर आता आपण वर्षभर जो काही 11वीला भाग शिकलो त्यातल्या एक या माहितीवरही आधारित आहे की 11वी मध्ये कसं होतं की आपण जर्नल लिहितो, त्याच्यावरून खाते तयार करतात, वर्षाच्या शेवटी खाती बंद करतात आणि त्याच्यावरून ट्रायल बॅलन्स तयार करतात. पण ट्रायल बॅलन्स तयार केल्यानंतर आपल्याला एक उत्सुकता अशी असते की आमचा व्यवसाय जो आहे तो फायद्यामध्ये आहे का तोट्यामध्ये आहे, आमची आर्थिक परिस्थिती कशी आहे याचा संपूर्ण अभ्यास आपल्याला करणं गरजेचं असतं. मग याच्यावर उपाय काय, ते याकरता आम्हाला फायनल अकाउंट्स तयार करावं लागतं. फायनल अकाउंट्सचा तयार करण्याचा उद्देश लक्षात ठेवा विद्यार्थी मित्र की आपल्याला नफा झाला का तोटा झाला हे कळलं पाहिजे, हा पहिला उद्देश असतो. आणि दुसरा उद्देश जो आहे की आमची आर्थिक परिस्थिती कशी आहे याच्याकरता फायनल अकाउंट्स अतिशय गरजेचं असतं. आता मी 12वीकडे येतो. 12वीच्या या टॉपिकचं नाव आहे पार्टनरशिप फायनल अकाउंट, जो क्वेश्चन नंबर 7 मध्ये तुम्हाला पेपरला सगळ्यात शेवटी दिसेल. आणि माझी विद्यार्थी मित्रांना एक नम्र विनंती आहे की 3 तासाच्या पेपरमध्ये साधारणतः काही विद्यार्थी 1 तासापेक्षा जास्त कालावधी हा टॉपिक सोडवण्याकरता करतात, तर तसं करू नका. साधारणतः 35 ते 40 मिनिटांमध्ये हा टॉपिक हा पूर्ण आपल्याला टॅली करून संपवणं गरजेचं आहे. समजा टॅली नाही झाला तर हा टॉपिक सोडून द्या, जेवढं लिहिलंय त्याचे मार्क आपल्याला पडतील. पण पास होण्याच्या दृष्टीनं हा टॉपिक आपल्याला अतिशय मदत करतो की जरी आपला प्रॉब्लेम टॅली नाही झाला तरी आपण जे मुद्दे लिहिले त्याच्या आधारे आपल्याला साधारणतः 12 पैकी 7 ते 8 मार्क सहज पडू शकतात, भले तो प्रॉब्लेम टॅली नाही झाला तरी. आता फायनल अकाउंट मध्ये समावेश कशाचा होतो, तर फायनल अकाउंट इन्क्लुड्स ट्रेडिंग अकाउंट, मराठीमध्ये व्यापारी खातं म्हणतात,
प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मराठीमध्ये नफा तोटा खातं म्हणतात आणि बॅलन्स शीट ताळेबंद म्हणतात. ट्रेडिंग अकाउंट व्यापारी खाते, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नफा तोटा खाते आणि बॅलन्स शीट म्हणजे ताळेबंद. आता हे तिन्ही जे आहेत ते आपल्याला तयार करता आले आणि ते जर टॅली झाले, बॅलन्स शीट टॅली झाली, तर आपल्याला हे पैकीच्या पैकी मार्क आपल्याला मिळू शकतात. स्कोरिंग करता आणि पासिंग करता हा टॉपिक अतिशय आपल्याला मदत करतो. आणि आपण जोपर्यंत बुक किपिंग शिकतो, अकाउंटन्सी शिकतो, तोपर्यंत आपल्याला ह्याचा विचार हा कायम करावा लागतो. प्रत्येक व्यवसायामध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीटची गरज असते. आता ट्रेडिंग अकाउंट जे आहे ते व्यापारी खातं आहे. आता हेडिंग देताना काय करायचं, तर विद्यार्थी मित्र हेडिंग देताना हे या पद्धतीनं द्यायचा प्रयत्न करा. वेगवेगळे हेडिंग देत बसू नका. ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, मी दोन्ही अकाउंटचं मिक्सिंग केलंय. वा ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड. साधारणतः पेपरमध्ये जी तारीख दिसेल ती या पद्धतीची दिसेल, 31 मार्च 2020. तिथं जी तारीख आहे ती तुम्हाला इथं लिहायची. पण हेडिंग हे व्यवस्थित असलं पाहिजे. हा 12वीचा पेपर आहे, तर चूक करू नका. तारीख लिहिणं अतिशय गरजेचं आहे. पूर्ण वर्षाची माहिती आहे, त्यामुळे इथं शब्द कसे येतात, फॉर द इयर एंडेड, हे पूर्ण वर्षाची माहिती आम्ही लिहितो. आता ट्रेडिंग अकाउंट जे आहे ते खरेदी आणि विक्रीशी संबंधित खातं असतं. व्यापारी खातं म्हणतात. जे खरेदीशी आणि उत्पादनाशी संबंधित खर्च आहेत, हे सर्व खर्च जे आहेत या खात्याच्या डेबिट बाजूला, हे सगळे खर्च जे आहेत हे उत्पादन आणि खरेदी याच्याशी संबंधित आहेत. आणि विक्रीपासून मिळणारं उत्पन्न जे आहे ते क्रेडिटला दाखवतात. खरेदी आणि उत्पादनाचे खर्च डेबिटला. आता ही सुरुवात जी आहे ती लक्षात ठेवायची. अकाउंटची सुरुवात जी असते ती नेहमी ओपनिंग स्टॉक नव्हती. त्याच्यानंतरचा मुद्दा लिहायचा असतो परचेजेस. पहिली सुरुवातीचा मुद्दा कुठला, याला आपण टीडी म्हणतो. ट्रेडिंग अकाउंट डेबिट शॉर्ट फॉर्म त्याला टीडी म्हणतात. आणि हा ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट शॉर्ट फॉर्म त्याला टीसी म्हणतात. ट्रेडिंग अकाउंट डेबिट एवढं कोण मोठं शब्द वापरत नाहीत व्यवहारामध्ये, त्याला आपण टीडी म्हणतो आणि या बाजूला टीसी म्हणतो. टीडीचा पहिला मुद्दा कुठला असतो, तो ओपनिंग स्टॉक असतो. दुसरा शब्द जो असतो तो परचेजेस असतो. परचेजेस वर समजा काय ऍडजस्टमेंट असेल तर ही रक्कम इनरला लिहायला लागते. त्यातनं महत्वाचा मुद्दा एक लेस करावा लागतो, परचेस रिटर्न. आपल्याला पेपरमध्ये दिसतो, त्याला आणखीन एक शब्द आहे रिटर्न आउटवर्ड किंवा रिटर्न शब्द देतात. बॅलन्स क्रेडिट असतो, क्रेडिट कॉलम मध्ये ही रक्कम असते, ती परचेस मधनं लेस करतात. तिन्हीचा अर्थ एकच आहे. परचेजेस रिटर्न म्हटलं काय, रिटर्न आउटवर्ड म्हटलं काय, आणि रिटर्न शब्द असेल क्रेडिट कॉलम मध्ये जी रक्कम आहे ती परचेस मधनं लेस करतात आणि येणारी रक्कम जी आउटरला दाखवतात. आता याशिवाय इतर काही खर्च इथं आपल्याला दाखवायला लागतात. वेजेस आहे, प्रोडक्टिव्ह वेजेस. लक्षात ठेवा, प्रोडक्टिव्ह वेजेस आहे ट्रेडिंग अकाउंटवर येतात. कॅरेज आहे, कॅरेज इनवर्ड, नुसतं कॅरेज आलं तरी या अकाउंटवरच दाखवतात. कॅरेज इनवर्ड आलं तरी इथंच दाखवतात. ऑक्ट्राय, डॉक चार्जेस, रॉयल्टीज, फॅक्टरी रेंट, वर्क्स मॅनेजर, सॅलरी, फ्रेट, पॉवर, फ्युएल अँड वॉटर, इलेक्ट्रिसिटी वगैरे मुद्दे हे सगळे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला दाखवतात. तर दाखवताना मी या पेजवर भरपूर मुद्दे दाखवले. परीक्षेमध्ये यापैकी आपल्याला साधारणतः 4 ते 5 मुद्दे येतील, एवढे सगळे मुद्दे येणार नाहीत. आणि क्रेडिटला जर बघितलं तर फार मुद्दे असत नाहीत. क्रेडिटची सुरुवात ही सेल्स नव्हती, त्यातनं लेस सेल्स रिटर्न, रिटर्न इनवर्ड आणि रिटर्न डेबिट बॅलन्स. क्रेडिट बॅलन्स असेल तर परचेस मधनं लेस, डेबिट बॅलन्स असेल तर सेल्स मधनं लेस. हा गोंधळ करू नका. आणि जी वजाबाकी आहे ती आउटरला येते. त्याच्यानंतर क्लोजिंग स्टॉक इथं दाखवतात. ऍक्च्युली ऍडजस्टमेंटचा भाग आहे, पण एक इफेक्ट इथं दाखवतात. आता या खात्यावर समजा क्रेडिटची टोटल जास्त आली तर डेबिटला डिफरन्स होतो. 99.99% प्रॉब्लेम मध्ये आपल्याला लक्षात येईल की क्रेडिटची टोटल जास्त आहे, अशा वेळी डेबिटला डिफरन्स येतो. हा डिफरन्स जो याला काय म्हणतात, तर टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन, सी ऑब्लिक डे कॅरीड डाऊन. परीक्षेमध्ये प्रश्न असा येतो की ग्रॉस प्रॉफिट इज अ ट्रान्सफर टू, तो उत्तर असं आहे की ग्रॉस प्रॉफिट जो आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करतात. विद्यार्थी मित्र लक्षात ठेवा, इथं जे येणार उत्तर आहे ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन येतं, ग्रॉस प्रॉफिट म्हणतात. आणि हा कुठं ट्रान्सफर करतात, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करतात. गाळलेल्या जागेमध्ये हे प्रश्न बऱ्याचदा तुम्हाला दिसेल, ग्रॉस प्रॉफिट इज अ ट्रान्सफर टू डॅश. त्याचं उत्तर काय, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता उत्पादन आणि खरेदीचे खर्च हे डेबिटला दाखवतात, ट्रेडिंग अकाउंटवर दाखवतात. आणि आता इतर खर्च जे आहेत ज्याचा उत्पादन आणि खरेदीशी कसलाही संबंध नाही, विक्रीशी दैनंदिन कामकाजाशी संबंध आहेत, असे खर्च जे आहेत
हे सगळे खर्च हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. आता दुसरं अकाउंट मी इथं दाखवलंय, वरचं ट्रेडिंग अकाउंट आहे. आता हे जे मी दाखवलं हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. याची सुरुवात जी होती ती सॅलरी शब्दाने होती. कशाने होती? सॅलरी. आता इतर खर्चामध्ये काय होतं तर सॅलरी आहे, रेंट आहे, ऑफिस एक्सपेन्सेस आहेत, मिसलेनियस एक्सपेन्सेस आहेत, जनरल एक्सपेन्सेस आहेत, ट्रेड एक्सपेन्सेस आहेत. आता पुस्तकामध्ये एक नवीन मुद्दा त्यांनी यावर्षी एक्सप्लेन केलेला दिसतोय की ट्रेड एक्सपेन्सेस आतापर्यंत आम्ही म्हणत होतो की हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दाखवा. पण यावर्षी पुस्तकामध्ये एक नियम त्यांनी असा छापलेला दिसतोय की जर त्या प्रॉब्लेम मध्ये ऑफिस एक्सपेन्सेस, जनरल एक्सपेन्सेस वगैरे किंवा सन्डे एक्सपेन्सेस असे जर काही मुद्दे आले तर हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला लिहायचं आणि अशा वेळेस हा ट्रेड एक्सपेन्सेस मुद्दा जो आहे हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवर न दाखवता तो वरच्या खात्यामध्ये म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला दाखवायचा आहे. कधी? तर जनरल एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस, संडे एक्सपेन्सेस वगैरे मुद्दे आले तर. पण हे मुद्दे नसतील तर हा मुद्दा ट्रेड एक्सपेन्सेस जो आहे तो नेहमीप्रमाणे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दाखवा. हा नवीन नियम आहे जो पूर्वी कधी मला स्वतःला दिसलेला नव्हता. अदरवाईज ट्रेड एक्सपेन्सेस नेहमी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहिणं हे योग्य असतं. याशिवाय काही मुद्दे तुम्हाला तिथं स्क्रीनवर दिसत आहेत. डिस्काउंट अलाउड आहे, बॅड डेट्स आहेत, आरडीडी ऍडजस्टमेंट आहे, त्याचा उल्लेख मी नंतर करणार आहे. याशिवाय ऍडव्हर्टाइजमेंट आहे, इंटरेस्ट, बँक चार्जेस, पोस्टेज अँड टेलिग्राम, इन्शुरन्स, कॅरेज आउटवर्ड इनवर्ड असेल तर हे वरच्या अकाउंटवर इथं दिसतं, ट्रेडिंग अकाउंटवर कॅरेज इनवर्ड. पण आउटवर्ड जर असेल तर हे तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दाखवायला लागतं. वेअर हाऊस रेंट, ब्रोकरेज वेअर हाऊस रेंट कधीतरी येणारा मुद्दा आहे. रिपेअर्स, ऑडिट फी, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, डेप्रिसिएशन, कॉन्ट्रीब्युशन टू प्रॉव्हिडंट फंड, सॅलरी, लॉस बाय थेफ्ट, लॉस बाय फायर वगैरे मुद्दे इथं दिसत आहेत. आणि आता हे क्रेडिट साईड जर बघितले याला आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट म्हणतो, त्याला शॉर्ट फॉर्म आम्ही कॉमर्सची माणसं पीडी म्हणतो. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिटचा शॉर्ट फॉर्म जो आहे तो आम्ही पीसी, पी फॉर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, सी फॉर क्रेडिट म्हणतो. याची सुरुवात बघा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिटची सुरुवात बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन होती. वरती हा कॅरेट डाऊन आहे, हा ब्रॉड डाऊन आहे. आता इथं इतर मार्गाने मिळालेलं उत्पन्न, विक्रीपासून मिळालेलं उत्पन्न वरच्या अकाउंटवर दिसतं बघा, सेल्स मध्ये. सेल्स हे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. आणि इतर मार्गाने जे आपल्याला व्यवसायातून पैसे मिळतात मग कमिशन रिसिव्ड आहे, डिस्काउंट रिसिव्ड आहे, इंटरेस्ट रिसिव्ड, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग हे ऍडजस्टमेंट मधला मुद्दा आहे. तर हे सगळे क्रेडिटला दाखवतात. आता एवढे मुद्दे मी सगळे जे स्क्रीनवर दाखवते आता ते सगळे मुद्दे एकाच पेपरमध्ये येतात का? तर मी पुन्हा पुन्हा सांगतो की एवढे सगळे येत नाहीत, पण एवढे असू शकतात. यातले काही मुद्दे आपल्याला पेपरमध्ये दिसतील, कुठले असतील हे मलाही माहिती नाही. पेपर बघितल्यानंतर आपण ते योग्य रीतीनं योग्य ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. आता मगाच्या अकाउंटमध्ये जो फरक पडला याला ग्रॉस प्रॉफिट म्हणतात आणि या अकाउंटमध्ये जो फरक पडतो याला नेट प्रॉफिट म्हणतात. आता लिहिताना कसं लिहायचं तर टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू कॅपिटल. मागच्या वर्षी आम्ही 11वीला असंच लिहित होतो, आठवत का बघा. आणि क्रेडिटला समजा हा डिफरन्स आला तर इथं बाय नेट लॉस म्हणायचं. 99% प्रॉब्लेम्स आपण बोर्डाचे बघितले तो प्रॉफिट दिसतो, नेट प्रॉफिट दिसतो. आणि 1% प्रॉब्लेम असे 1-2 प्रॉब्लेम, 20 प्रॉब्लेमचा आम्ही अभ्यास जर केला तर एखाद दुसरा प्रॉब्लेम आहे की जिथं आपल्याला नेट लॉस दिसतो. तर आता फरक एवढाच आहे की 11वी मध्ये आणि 12वी मध्ये फरक जो आहे तो 11वी मध्ये सोल ट्रेडर होते आणि 12वी जे आहे ते पार्टनरशिप मध्ये 2 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती असतात. त्यामुळे काय होतं तर 11वी मध्ये हा नेट प्रॉफिट आम्ही एकाच व्यक्तीला देत होतो, ही रक्कम डायरेक्ट आम्ही आउटरला लिहित होतो. 12वी मध्ये काय होतं तर जो प्रॉफिट शेअरिंग रेशो प्रॉब्लेमच्या सुरुवातीला दिला असेल, प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये दिला असेल, समजा रेशो नसेल तो इक्वली डिवाइड करायला लागतो. रेशो दिला नसेल तर लक्षात ठेवा नफा तोटा हा इक्वल मध्ये डिवाइड करतात समान रीतीने. समजा 1000 असेल तर 500 रुपये एक्स ला, 500 रुपये वाय ला. पण रेशो जर दिला असेल तर त्या रेशोचा अभ्यास तुम्हाला करणं अतिशय गरजेचं असतं. मग आता इथं मी गृहीत धरले की 2 माणसं आहेत, हे 2 पार्टनर आहेत, एक्स आणि वाय. इक्वल रेशो असेल तर एक्स ला 500, वाय ला 500. 12वीला हाच फरक आहे. बाकी सगळी माहिती आपण या 11वीच्या पद्धतीनंच लिहावी लागते, त्याच्यामध्ये काहीही बदल होत नाही. त्यामुळे घाबरून जायचं काही कारण नाही. आता हा प्रॉफिट जो आहे तो हा पुढच्या स्टेटमेंटमध्ये पाठवतात. बॅलन्स शीट मध्ये हा प्रॉफिट तुम्हाला आता दिसेल. आता हे तिसरं शेवटचं स्टेटमेंट आहे या फायनल अकाउंट मधलं. कुठलं तर बॅलन्स शीट. हेडिंग बघा कसं द्यायचं तर बॅलन्स शीट ऑफ एक्स अँड वाय. मग अशी फॉर द इयर एंडेड शब्द होता, इथं शब्द जो आहे तो ऍज ऑन. बॅलन्स शीट एका विशिष्ट तारखेची आर्थिक परिस्थिती आपल्याला सांगते.
तेव्हा परीक्षेमध्ये हा एक प्रश्न येतो की द स्टेटमेंट विच शोईंग द फायनान्शियल पोझिशन ऑन पर्टिक्युलर डेट, एका ठराविक तारखेला आर्थिक परिस्थिती सांगणारं स्टेटमेंट कोणतं, तू उत्तर लक्ष ठेवा, बॅलन्स शीट. आर्थिक परिस्थिती कशावरनं कळते, बॅलन्स शीट वरनं कळते. याची तारीख जी आहे ती मगाशी फॉर द इयर एंडेड होतं, इथे शब्द एवढेच आहेत, ऍज ऑन. जे पार्टनर आहेत त्याची नावं इथं वरती हेडिंग मध्ये आली पाहिजे. राम आणि श्याम असेल, एक्स आणि वाय, मी उदाहरणादाखल एक्स आणि वाय घेतलेला आहे, पण तारीख लक्षात ठेवा, दोन्हीकडे तारखा सेम आल्या पाहिजेत. वरती शब्द आहेत फॉर द इयर एंडेड, इथं शब्द आहेत ऍज ऑन. बॅलन्स शीट ही दोन भागांमध्ये विभागते. डावी बाजू ज्याला आपण लायबिलिटी देयता म्हणतो, आणि दुसरी बाजू उजवी बाजू जी आहे ज्याला आपण ऍसेट्स मराठीमध्ये मालमत्ता म्हणतात. लायबिलिटीची सुरुवात ही कॅपिटल नव्हती. आता 11वी मध्ये आणि 12वी मध्ये फरक आहे. आता ऍडजस्टमेंट सगळ्या पूर्वीसारख्याच आहेत, फक्त फरक एवढाच आहे की मागच्या वर्षी एकच कॅपिटल असायचं, इथं दोन कॅपिटल दिसतात, एक एक्सचा आहे आणि वायचा आहे. समजा 3 माणसं असतील, एक्स, वाय आणि झेड, तर 3 कॅपिटल्स तुम्हाला दिसतील. काही प्रॉब्लेम मध्ये 3 पार्टनरही 12वीच्या पेपरमध्ये दिसतील, पण असे काही प्रॉब्लेम फार कमी असतात. पण दोन माणसं असलेले प्रॉब्लेम तुम्हाला मॅक्झिमम दिसतील. तर फरक लक्षात ठेवा की 11वी मध्ये एकच कॅपिटल होतं, 12वी मध्ये हे कॅपिटल 2 असतात, 2 किंवा 3. आता याच्यामध्ये इंटरेस्ट ऑन कॅपिटल ऍड करतात, पार्टनर सॅलरी ऍड करतात, नेट प्रॉफिट जो वरती होता मी सांगितलेला ट्रान्सफर टू कॅपिटल हा भाग इथं दिसतोय, हा कॅपिटल मध्ये ऍड करतात. आणि समजा लॉस झाला तर हा क्रेडिटला येणार, आणि हा लॉस काय करतात तर लेस करतात. प्रॉफिट असेल तर कॅपिटल मध्ये ऍड करतात आणि लॉस असेल तर लेस करतात. आता ड्रॉइंग वगैरे मुद्दे नेहमी येतात, हे ड्रॉइंग कॅपिटल मधनं लेस करतात. 11वीला आम्ही लेस करत होतो. आणि याशिवाय हे ऍडजस्टमेंट मध्ये काही मुद्दे आहेत, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, नेट लॉस लेस करतात, प्रॉफिट असेल तर ऍड, नेट लॉस असेल तर क्रेडिट. आता या व्यतिरिक्त काही मुद्दे तुम्हाला इथं दिसतील, जनरल रिझर्व्ह आहे, फंड आहे, फंड वगैरे शब्द असतील ते सगळे लायबिलिटीचे मुद्दे असतात, देणे असतात. बँक ओव्हरड्राफ्ट, क्रेडिटर, बिल्स पेएबल, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, काही वेळा ट्रायल बॅलन्स मध्येच आउटस्टँडिंग म्हणून मुद्दा येतो, एकदाच तो दाखवायचा लायबिलिटी बाजूला. बँक लोन असतं, प्रॉव्हिडंट फंड असतं, हे सगळे लायबिलिटीजचे मुद्दे. त्यातले काही मुद्दे जे आहेत ते आपण 11वीला निश्चित बघितले होते, म्हणजे क्रेडिटर्स आहेत, बिल्स पेएबल आहे, बँक ओव्हरड्राफ्ट आहे. पण आता नवीन मुद्दे यावर्षी दिसतात ते जनरल रिझर्व्ह आहे, रिझर्व्ह फंड आहे, प्रॉव्हिडंट फंड आहे. हे सगळे लायबिलिटीचे मुद्दे आहेत. हे सराव आपण करणं अतिशय गरजेचं आहे. कुठले मुद्दे कुठे येतात याचा अभ्यास तुम्ही या स्क्रीनवरनं नेहमी करत चला. माझं बोलणं जे आहे ते तुम्हाला लक्षात येत असेल. आता ऍसेटची सुरुवात जी असते, त्या ऍसेटची सुरुवात जी आहे ती कॅश इन हँड, कॅश ॲट, बँक नव्हती. आता याशिवायचे ऍसेट आपण वेगवेगळ्या क्रमानं कसे लिहिल्या तरी चालतं. प्लांट अँड मशिनरी आहे, लँड अँड बिल्डिंग आहे, लिझहोल्ड प्रॉपर्टी आहे, मोटार व्हेकल आहे, लाईव्ह स्टॉक जनावर आहे, फर्निचर, पेटंट्स, उत्पादनाचे हक्क, ट्रेडमार्क, गुडविल, नावलौकिक, इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक म्हणतो, लूज टूल्स किंवा ज्याला आपण हत्यार म्हणतो, डेटर्स, क्लोजिंग स्टॉक हे ऍडजस्टमेंट मधला भाग आहे, बिल्स रिसिवेबल, प्रीपेड एक्सपेन्सेस आणि कॉम्प्युटर. एवढे सगळे मुद्दे लिहिल्यानंतर ही बॅलन्स शीट जी आहे ती टॅली होणं अतिशय गरजेचं असतं. टॅली झालं की आपल्याला पैकीच्या पैकी मार्क आपल्या नावावर हे जमा होतात. पण अतिशय डोकं शांत ठेवावं लागतात, मुद्दे योग्य ठिकाणी लिहायला लागतात, आणि ऍडजस्टमेंटचे 2-2 इफेक्ट करायला लागतात. बहुतेक विद्यार्थ्यांचं काय होतं, मुद्दे आपल्याला लिहिता येतात पण ऍडजस्टमेंट ऐन वेळी टेन्शन मध्ये विसरतात. त्यामुळे ऍडजस्टमेंटचे 2-2 इफेक्ट हे आपण पाठ करणं अतिशय गरजेचं आहे. पैकीचे पैकी मार्क आपल्याला पाहिजेत, आपण मोठी स्वप्न बघतोय, त्यामुळे पाठांतर हे केलं पाहिजे. 12वी हा आपल्या आयुष्याचा एक पाया म्हणतो, आणि फायनल अकाउंट हा आपला पूर्ण कॉमर्स साईडचा हा बेस म्हणायला हरकत नाही. प्रत्येक वर्षी फायनल अकाउंट असतं, प्रत्येक टॉपिक मध्ये हे दिसत जाईल याच्या पुढं. आणि सीए वगैरेच्या पेपरमध्ये हे फायनल अकाउंट असतात, त्यामुळे आपल्याला हे शिकणं अतिशय गरजेचं आहे. लक्षात ठेवा, खरेदी आणि उत्पादनाचे खर्च ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, विक्रीपासून मिळणारं उत्पन्न ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, इतर खर्च जे आहेत, दैनंदिन खर्च, हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, इतर मार्गाने मिळणारं उत्पन्न जे आहे ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. ट्रेडिंग अकाउंट मधून येणारं उत्तर जे आहे, डेबिटला डिफरन्स पडला तर ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन, क्रेडिटला आला तर ग्रॉस प्रॉफिट कॅरीड, हे ग्रॉस लॉस कॅरीड डाऊन असं म्हणायला लागेल. डेबिटला आला तर प्रॉफिट असतो, क्रेडिटला डिफरन्स आला तर लॉस असतो. पण आता पण बोर्डाचा एकही पेपर असा मला दिसलेला नाही की तिथं ग्रॉस लॉस आलेला आहे.
100% प्रॉब्लेम मध्ये आपल्याला हे ग्रॉस प्रॉफिटच दिसतात. आणि ह्याच्यानंतरचं जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, इतर खर्च जे आहेत ते डेबिटला दाखवतात, इतर उत्पन्न जे आहेत ते क्रेडिटला दाखवतात. जो प्रॉफिट डिफरन्स डेबिटला येतो त्याला नेट प्रॉफिट म्हणतात, जो 2 किंवा 3 माणसांमध्ये डिवाइड करतात. आणि क्रेडिटला आला तर नेट लॉस असं म्हणतात. डेबिटला आलं तर नेट प्रॉफिट, क्रेडिटला आलं तर नेट लॉस. याच्यानंतर जे आहे ते बॅलन्स शीट आहे. बॅलन्स शीट मध्ये 2 बाजू असतात. पहिली बाजू जी आहे ती लायबिलिटीज असते आणि दुसरी बाजू जी आहे उजवी बाजू, ज्याला आपण ऍसेट्स म्हणतो. आता लायबिलिटीज मध्ये हे कॅपिटल, बँक लोन, रिझर्व्ह फंड, जनरल रिझर्व्ह हे नेहमी येणारे मुद्दे आहेत. ऍसेट्स मध्ये कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, प्लांट अँड मशिनरी, लँड अँड बिल्डिंग, गुडविल, डेटर्स, क्लोजिंग स्टॉक हे नेहमी येणारे मुद्दे आहेत. एवढे जरी आपण योग्य ठिकाणी लिहिले तरी आपण 26 म्हणजे त्या 12 मार्कापैकी बरेचसे मार्क आपल्या नावावर सहजरीतीनं जमा होतात. टॅली झाला तर आनंदच आहे, पैकी मार्क पडतील. पण ज्या लोकांना काळजी वाटते की माझं फायनल अकाउंट चांगलं नाहीये, त्यांना एक माझी विनंती आहे की निदान मुद्दे योग्य जागी लिहायचा प्रयत्न करा. भले तो प्रॉब्लेम टॅली नाही झाला तरी चालेल. आता यात काही ऍडजस्टमेंट आहेत. प्रत्येक ऍडजस्टमेंटचे 2-2 इफेक्ट असतात. यातल्या काही ऍडजस्टमेंट या 11वी मध्ये होत्या, काही ऍडजस्टमेंट या 12वी मध्ये नवीन आपल्याला दिसतील. क्लोजिंग स्टॉक वर्षाखाली शिल्लक असणाऱ्या वस्तू 2 इफेक्ट असतात. हे इफेक्ट पाठ करा. ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट आणि ऍसेट. ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट आणि ऍसेट. आता नियम असा आहे की कॉस्ट ऑर मार्केट व्हॅल्यू, काही प्रॉब्लेम आपल्याला असे असतील की वस्तूची मूळ किंमत आणि बाजारातील किंमत अशा 2 किमती दिलेल्या असतात. जर त्या वाक्यामध्ये ऍडजस्टमेंट मध्ये 2 किमती आल्या तर त्यापैकी कमीत कमी किंमत आपण निवडायची. म्हणजे समजा 40,000 आणि 50,000 असेल तर पेपर सोडवताना तुम्ही कोणती किंमत घ्यायची, तर 40,000. जी किंमत कमी ती सिलेक्ट करा. 2 इफेक्ट, ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट आणि ऍसेट. दुसरी ऍडजस्टमेंट दिसते रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेट्स, RDD. काही जण RBDD म्हणतात, ज्याचा लॉंग फॉर्म काय म्हणतात, रिझर्व्ह फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट्स. पण व्यवहारामध्ये याला शब्द जो शॉर्ट फॉर्म वापरतात तो RDD. 2 इफेक्ट्स आहेत. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दाखवतात आणि लेस फ्रॉम डेटर्स. तिसरी ऍडजस्टमेंट जी स्क्रीनवर दिसते ती डेप्रिसिएशन आहे. डेप्रिसिएशन मराठीमध्ये घसारा म्हणतात. 2 इफेक्ट्स आहेत. फिक्स्ड ऍसेटवर हे असतं, बिल्डिंग, मशिनरी, पेटंट्स वगैरेवर हे दिसतात. हे पहिला इफेक्ट जो आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट आणि लेस फ्रॉम ऍसेट. पहिला इफेक्ट लक्षात ठेवा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट आणि दुसरा इफेक्ट लेस फ्रॉम ऍसेट. चौथी ऍडजस्टमेंट जी दिसते ती प्रीपेड एक्सपेन्सेस. मराठीमध्ये आगाऊ दिलेले खर्च, भविष्यातले खर्च मी जो आधी दिले त्याला प्रीपेड म्हणतात. पहिला इफेक्ट जो आहे तो लेस फ्रॉम एक्सपेन्सेस. जेवढा खर्च आम्ही आगाऊ दिला तेवढा खर्चामधून वजा करा आणि जी रक्कम आम्ही आगाऊ दिली ती ऍसेटला दाखवतात. ती आपली ऍसेट असते. लेस फ्रॉम एक्सपेन्सेस आणि ऍसेट. आता याच्यानंतरची 5वी ऍडजस्टमेंट स्क्रीनवर जी दिसते आपल्याला ती आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, देणे असलेले खर्च. बरोबर वरच्या उलट इफेक्ट आहेत. वरती प्रीपेडच्या बाबतीत लेस फ्रॉम एक्सपेन्स होती, तो उलटा इफेक्ट आहे. ऍड इन एक्सपेन्सेस, देणे असलेले खर्च खर्चामध्ये ऍड करतात. आणि देण आहे म्हटलं हा मुद्दा लायबिलिटीजला दाखवला पाहिजे. ऍड इन एक्सपेन्सेस आणि लायबिलिटीज. त्याच्यानंतर 6वा मुद्दा जो स्क्रीनवर दिसतोय तो अनरेकॉर्डेड सेल्स. न नोंदवलेली विक्री. वस्तू विकल्या पण गडबडीत लिहायचंच राहिलं तर अनरेकॉर्डेड सेल्स म्हणतात. आता 2 इफेक्ट्स आहेत. ही कधीतरी येणारी ऍडजस्टमेंट आहे. वरच्या ऍडजस्टमेंट बऱ्याचदा दिसतात, पण आता ही ऍडजस्टमेंट काही वेळाच दिसतात. ऍड इन सेल्स, विक्रीमध्ये ऍड करा आणि ऍड इन डेटर्स, दोन्हीकडे ऍड करायचं. सेल्स मध्येही ऍड करा आणि डेटर्स मध्येही ऍड करा. मराठीमध्ये न नोंदवलेली विक्री. आता याच्या उलट शब्द आहे अनरेकॉर्डेड परचेजेस. वस्तू खरेदी केल्या पण नोंदवायचंच राहून गेलं. न नोंदवलेली खरेदी. पहिला इफेक्ट जो आहे तो ऍड इन परचेजेस. परचेस मध्ये ऍड करतात आणि ऍड इन क्रेडिटर्स. बघा, सेल्सचा संबंध डेटर्सशी असतो, परचेसचा संबंध क्रेडिटर्सशी असतो. हा मुद्दा लक्षात ठेवायला पाहिजे, कधीतरी येणार आहे, पाठ करून ठेवा. अनरेकॉर्डेड परचेजेस, ऍड इन परचेजेस आणि ऍड इन क्रेडिटर्स. त्याच्यानंतरची ऍडजस्टमेंट जी आहे
ती बॅड डेट्स, बुडीत रक्कम, जी रक्कम वसूलच होऊ शकत नाही, ज्याला आपण बॅड डेट्स असं म्हणतो. आता इफेक्ट्स बघा, की हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दाखवतात, पण पुढे मी छापले ऍड इन बॅड डेट. समजा ट्रायल बॅलन्स मध्ये एखादा बॅड डेट्स म्हणून मुद्दा त्यांनी दिलाय, तर ऍडजस्टमेंट मधली रक्कम त्याच्यामध्ये ऍड करायला लागते. ट्रायल बॅलन्स मधला मुद्दा जो आहे तो त्याची रक्कम इनरला लिहायची आणि ऍडजस्टमेंट मधली रक्कम इनरला लिहून त्याच्यामध्ये ऍड करायची आणि दोन्हीची बेरीज जी आहे ती आउटरला आणायची. ट्रायल बॅलन्स मधल्या बॅड डेट्स मध्ये ऍडजस्टमेंट मधले बॅड डेट्स हे ऍड करायला लागतात. पण आता एवढं तरी लक्षात ठेवा की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दाखवतात आणि लेस फ्रॉम डेटर्स करतात. डेटर्स मधनं काय करतात? लेस करतात. आता आरडीडी आणि बॅड डेट्सची इफेक्ट जे आहेत ते जवळपास सेम आहेत. हे बघा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट लेस फ्रॉम डेटर्स, हे आरडीडीचे इफेक्ट झाले. इथे तुम्हाला ते इफेक्ट तसेच दिसतात. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट आणि लेस फ्रॉम डेटर्स ही होती 8वी ऍडजस्टमेंट. आता 9वी ऍडजस्टमेंट जी आहे ती फ्री सॅम्पल. जाहिराती करता, कशा करता? जाहिराती करता ज्या वस्तू आम्ही फुकट वाटतो त्याला फ्री सॅम्पल असं म्हणतात. ही ऍडजस्टमेंट बऱ्याचदा आपल्याला दिसते. आता इफेक्ट्स काय करतात? तर लेस फ्रॉम परचेजेस करतात. पण याचा दुसरा ऑप्शनही मी तुम्हाला सांगतो. हा दुसरा ऑप्शन जो आहे तो ट्रेडिंग अकाउंटला क्रेडिटला दाखवतात. काय करतात? ट्रेडिंग अकाउंटला क्रेडिट. म्हणजे काही व्यक्ती लेस फ्रॉम परचेजेस करतात आणि काही व्यक्ती लेस फ्रॉम परचेसच्या ऐवजी ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला दाखवतात. दोन्हीचा अर्थ हा एकच असतो. तुम्हाला जो मार्ग सोपा वाटेल तो तुम्ही वापरा, की ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहिलं उत्तर तेच राहणार. आणि दुसरा इफेक्ट जो आहे तो ऍड इन ऍडव्हर्टाइजमेंट. ट्रायल बॅलन्स मध्ये समजा ऍडव्हर्टाइजमेंट मुद्दा असेल तर त्याच्यामध्ये ही फ्री सॅम्पलची रक्कम ऍड करतात. पण ऍडव्हर्टाइजमेंट मुद्दा कुठे असतो? तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. पण काही वेळा असं होतं की ऍडव्हर्टाइजमेंट मुद्दा नाहीये, तर अशा वेळी काय करायला लागतं? तर टू फ्री सॅम्पल लिहायचं आणि रक्कम आउटला लिहायची. याच्यानंतर येणारी ऍडजस्टमेंट आहे इन्शुर्ड गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर. ज्या वस्तूंचा आम्ही विमाच उतरवला नाही आणि त्या वस्तू आग लागल्यानं नष्ट झाल्या, सगळं नुकसान आम्हाला सहन करायला पाहिजे कारण आम्ही विमा उतरवलेला नाही. तर पहिला इफेक्ट जो आहे तो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. कुठं? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला पहिला इफेक्ट दाखवायचा आणि दुसरा इफेक्ट जो आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट. त्याच्यानंतर ही ऍडजस्टमेंट 11वी मधली आहे बा, गुड्स टेकन बाय पार्टनर. तिथं आपण प्रोप्रायटर शब्द वाचत होतो, आता पार्टनरशिप असताना पार्टनर आहे. फॉर पर्सनल यूज, स्वतःसाठी जर आम्ही वस्तू घेतल्या तर आता इथं दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग आहे लेस फ्रॉम परचेस, परचेस मधनं लेस करा, किंवा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. फ्री सॅम्पलच्या बाबतीत मी तेच तुम्हाला सांगितलेलं होतं. लेस फ्रॉम परचेस केलं काय आणि ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला दाखवलं, दोन्हीचा अर्थ एकच असतो. इथे तसंच तुम्ही करू शकता. लेस फ्रॉम परचेजेस आणि ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट. आणि हे ड्रॉइंग आहे. ड्रॉइंग म्हटल्यावर लेस फ्रॉम कॅपिटल करायला लागतं. लक्षात ठेवा, ऍडजस्टमेंट महत्वाची आहे. एक तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला दाखवा आणि दुसरा इफेक्ट काय असतो? तर लेस फ्रॉम कॅपिटल असतो. स्वतःसाठी स्वतःच्या उपयोगासाठी घेतलेल्या वस्तू. त्याच्यानंतर 12वी ऍडजस्टमेंट जी दिसते ती इंटरेस्ट ऑन कॅपिटल, भांडवलावर आकारलेले व्याज. हा खर्चाचा भाग आहे. हा खर्च आहे, इतर खर्च आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दाखवतात. कुठे दाखवतात? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आणि ऍड इन कॅपिटल. आता वरच्या फॉर्म मध्ये मी हा मुद्दा एक्सप्लेन केलेला होता बा. तेव्हा इंटरेस्ट ऑन कॅपिटल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आणि ऍड इन कॅपिटल. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आणि ऍड इन कॅपिटल. इफेक्ट लक्षात आले का बघा. आणि आता शेवटची ऍडजस्टमेंट जी आहे ती तिथं स्क्रीनवर जी दिसते ती इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग याची इफेक्ट बरोबर उलटे असतात. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला आणि लेस फ्रॉम कॅपिटल. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला ड्रॉइंग असतं. ड्रॉइंग म्हणजे उचल, त्याच्यावर जे व्याज आपण आकारतो हा इन्कमचा भाग आहे. संस्थेच्या दृष्टीने ते इन्कम आहे. तर ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला दाखवतात आणि लेस फ्रॉम कॅपिटल असं करायला लागतं. आता या व्यतिरिक्त ऍडजस्टमेंट असू शकतात, पण आता मी तात्पुरती तुम्हाला टेंटेटिव्ह माहिती मिळावी की जेणेकरून आपल्याला अभ्यास हा सुरू करता यावा म्हणून ही माहिती दिलेली आहे. याशिवाय काही ऍडजस्टमेंट आणखीन आपल्याला अभ्यास करताना जाणवतील त्याची माहिती तुम्ही मला व्हॉट्सअपवर कॉल करून जरी विचारली, व्हॉट्सअप जरी मला मेसेज केला तरी मी तुम्हाला त्याची माहिती सांगू शकेन. पण तुर्तास मी हे तुम्हाला ऍडजस्टमेंट, ट्रेडिंग अकाउंट कसं आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कसं आहे आणि
बॅलन्स शीट कशी असते याची माहिती दिली आहे. त्याशिवाय काही ऍडजस्टमेंट्स मी यात तुम्हाला सांगितले आहेत. पण एक मुद्दा लक्षात ठेवा की 11वी सारखाच हा टॉपिक आहे, त्यामुळे घाबरून जायचं कारण नाही. 11वीच्या तुलनेत फरक एवढाच आहे की 11वी एक व्यक्ती असायची, 12वी आपल्याला इथं ट्रायल बॅलन्स मध्ये 2 व्यक्ती दिसतील, एक्स वाय, राम श्याम वगैरे. बाकी सोडवण्याची पद्धत ही नेहमी सारखीच असते, त्यामुळे घाबरू नका. याचा अभ्यास आपण सतत करत चला. हा कंपल्सरी टॉपिक असल्यानं आपण ह्याला टाळू शकत नाही. आपलं पासिंग आणि स्कोरिंग याच टॉपिकवर आधारित आहे. जे व्यक्ती ज्या ऑफिसर एमएससीबीच्या एक्झामला बसणार आहेत त्यांनी या टॉपिकवर विशेष लक्ष द्या. याचा फायदा आपल्याला एक्झाम मध्ये होऊ शकतो. जे व्यक्ती कॉमर्स शिकणार आहेत त्यांनाही याचा उपयोग होईल. आता या नंतरचे 12वीचे टॉपिक आपण पुढच्या भागामध्ये निश्चित बघूया. याची माहिती मी नोटिफिकेशन मध्ये देतच जाईन. आपण माझ्या YouTube हार्डेकर अकाउंटन्सी क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ आपल्या समवेत शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन ही सतत मिळत राहतील. धन्यवाद.